द न्यू व्लॉग. मी नेहा आणि तुमचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे. छान अशी मी आवरून रेडी झाली आहे. ऑब्व्हियसली सकाळी सकाळी पटकन अंघोळ झाली, आवरून झालं ना, किंवा जी काही सकाळची रुटीन आहे ना ती अगदी वेळेत झाली ना की दिवस अगदी असा प्रसन्न जातो. नाहीतर मग असं होतं की सकाळचं जर एखादं काम मला वेळ झाला किंवा उशीर झाला तर दिवसभर तोच रिग्रेट होतो. म्हणजे माझं तरी असं आहे की एखादं काम जर इकडे तिकडे झालं तर मग मला तेच की अरे यार ह्या कामाला उशीर झाला किंवा हे राहूनच गेलं, या सगळ्या गोष्टी दिवसभरात माझ्या डोक्यात येत राहतात. पण ठीक आहे, छान असं आता दिवसाची सुरुवात झाली आहे. आणि जसं की मी कालच्या ब्लॉगमध्ये शेअर केलेलं आहे की आपण नर्सरीमध्ये गेलो होतो झाडं आणण्यासाठी, जे की आपलं 2-3 आठवड्यांपासून पेंडिंग काम होतं ते काल फायनली झालेलं आहे. तर मी तिकडे गेल्यानंतर भरपूर अशा गोष्टी शेअर केल्या, पण मी कुठली झाडं आणली आहेत किंवा किती झाडं आणली आहेत ह्या गोष्टी तुमच्यासोबत शेअर केलेल्या नव्हत्या. सो येस, आजच्या ब्लॉगमध्ये मी ते सुद्धा तुम्हाला दाखवणार आहे की आपण काल कुठली झाडं आणलेली आहेत आपल्या बाल्कनीसाठी. आणि अजून सुद्धा ऑलमोस्ट आपण फक्त 50% झाडं आणली आहेत. आपल्याला 50% झाडं अजून आणायची आहेत. फक्त मी कालच मेन्शन केलं होतं की ज्या काही मोठ्या कुंड्या होत्या साईजमध्ये, म्हणजे ज्याच्यात जी मोठी झाडं किंवा खूप वाढणारी झाडं आहेत ती आपण आणलेली आहेत, जसं की गुलाबाचं किंवा जास्वंदाचं वगैरे. तर ठीक आहे, ते कोणते कोणते झाडं आणले आहेत ते सुद्धा मी तुमच्यासोबत शेअर करेल. आणि ज्या काही लहान कुंडींमध्ये आपल्याला झाडं आणायची आहेत तर ते बघू आता कधी जमतं ते जायला. तर ठीक आहे, आता अशा काहीशा गोष्टी आहेत. आता छान अशी दिवसाची सुरुवात झाली आहे, पण आज अजून माझी देवपूजा वगैरे बाकी आहे. कारण असं काही नाही, पण मग आज जरा विचार करते आहे की छान असं देवपूजा वगैरे किंवा जी देवाऱ्यातली भांडी आहेत, जसं की छोटं घंगाळ वगैरे जे आपण देव धुण्यासाठी वापरतो, तर ते छान असं भया पाडूने वगैरे धुवून छान असं देवसुद्धा व्यवस्थित धुवून घेऊ. तर आता तेच म्हणूनच आज माझी देवपूजा राहिलेली आहे. आता 9:30 झाले आहेत, ऑलमोस्ट 9:45 वाजत आलेले आहेत. त्यानंतर आज दीदीकडे सुद्धा जायचं आहे, म्हणून आता पटपट मी घरातल्या गोष्टी आवरून घेते आणि मग त्यानंतर जे काही गोष्टी आहेत दिवसभरातल्या त्या सुद्धा तुमच्यासोबत शेअर करते. सगळ्यात आधी आता झाडं कुठली आणलेली आहेत ते तुमच्यासोबत मी शेअर करते आणि मग नंतर बघू अजून दिवसभरात काय काय गोष्टी होतात ते. सो येस, आता मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे की मी कुठली झाडं आणली आहेत. त्याआधी ही जी बाल्कनी आहे ज्याच्यात आपण झाडं ठेवलेले आहेत तर ते आपण हॉलच्या बाल्कनीमध्ये ठेवलं आहे. आणि जसं की मी मागच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला बोललेली की मला या स्टँडचं काय करू कळत नाही आहे, कारण त्याला ठेवायला मला व्यवस्थित जागा भेटत नाही आहे. आणि होतं असं की स्टँड जर मी ह्या साईडला ठेवलं तर ऊन नेमकं त्याच साईडला येतं, म्हणून मला कुंड्या ऑब्व्हियसली तिकडेच ठेवाव्या लागणार आहे. पण मग आता स्टँड जर इकडे ठेवलं तर आपला जो काही एंट्रीचा किंवा एक्झिटचा डोअर आहे तो इकडेच येतो हॉलचा, गॅलरीसाठी. तर आता बघू आता कसं काय जमतं. त्याआधी मी कुठली झाडं आलेली ती तुमच्यासोबत शेअर करते. सगळ्यात आधी आपण आणलेलं आहे हे गुलबक्षीचं झाड. याच्यात मी 2 कलर आणलेले आहेत, एक पिंक आणि एक व्हाईट कलरचं. सो आता मला याची फुलं जे काही आहेत ना तर ते भरपूर वेळ असतात किंवा लवकर कोमेजून जात नाही, त्या कारणासाठी मी हे झाड आणलेलं आहे. आता याच्यात मी 2 कलर आणलेले आहेत गुलबक्षीमध्ये. त्यानंतर मी आणलेलं आहे हे जे काही आपलं ऑरेंज कलरचं रोज असतं ना ते. त्यानंतर इकडे डार्क पर्पल शेडमध्ये शेवंती आणलेली आहे. आणि नंतर इकडे जे काही येलो कलरची जास्वंदी आणलेली आहे. आणि हे छोटं ब्ल्यू कलरचं झाड कुठलं आहे ते मला माहिती नाही, पण ते तुळसमध्ये ॲडिशनली ते उगलेलं होतं. सो त्या काकू बोलल्या की हे सुद्धा तू नाही सोबत म्हणून, पण ते छान वाटलं मला, छोटंसं आहे. तर मी विचार करते की जे आपल्या छोट्या पॉट आहेत ना 2, तर त्याच्यात मी ते झाड लावावं. सो बघू आता कसं काय होतं. सो ठीक आहे, काल मी आणि एक तुळस आणलेली आहे. तुळस मी त्या बाल्कनीत ठेवलेली आहे. सो काल ऑलमोस्ट आपण 6 झाडं आणलेली आहे. आणि अशी काहीशी आता ही 6 झाडं होती जी मला काल मी घेतलेली होती नर्सरीमधून. आता जी छोटी झाडं आणायची ती बघू कधी आणणं होतं किंवा कुठलं आणणं होतं, त्या सुद्धा गोष्टी मी पुढे तुमच्यासोबत शेअर करेन. दाखवल्याप्रमाणे मी ही 6 झाडं आणलेली होती. आता मी जे काही आहे ते पटपट देवपूजा करून घेते किंवा जे काही आपल्याला देव व्यवस्थित आज क्लीन करून घ्यायचे आहेत, भया पावडर वगैरे ते करून घेते. आणि त्यानंतर पुढे अजून ज्या काही गोष्टी होत्या त्यासुद्धा तुमच्यासोबत शेअर करते. सो ब्लॉग एंडपर्यंत नक्की बघा आणि आवडल्यास लाईक, शेअर, कमेंट नक्की करत जा.
तर ठीक आहे, आता माझ्याकडे आहे ना ही कोयरी होती हळदी कुंकवाची, पण त्यातलं हळदी कुंकू पूर्ण एकत्र झालं आहे. सो आता मी हे सुद्धा एका वेगळ्या वाटीत काढून घेते, त्यानंतर हे सुद्धा धुवून घेते आणि मग याच्यानंतर आपण व्यवस्थित हळदी कुंकू सेपरेटली याच्यात ॲड करून घेऊ. तर ठीक आहे, आता जे काही आहे ते मी छान असं माझे देव वगैरे क्लीन करून घेते. खरं तर आहे ना, प्रत्येकाची प्रत्येक गोष्ट वेगळी असते किंवा प्रत्येक पद्धत वेगळी असते आणि ह्याच काहीशा गोष्टी असतात. म्हणून असं म्हटलं जातं की प्रत्येक व्यक्ती ही वेगळी असते किंवा व्यक्ती तेवढ्या प्रकृती असतात. आता खरं तर होतं काय की धूप अगरबत्ती वगैरे लावल्यामुळे ना बऱ्यापैकी देवाऱ्यातही थोडंफार काजळे जमा होते किंवा जे काही आपले देव असतात किंवा आरती असते त्याच्यावर थोडासा पिवळसरपणा येऊन जातो. त्यामुळे मग मला तरी असं वाटतं की दर 8 दिवसाला किंवा होईल शक्य तसं ज्या दिवशी जर कळसाचं पाणी बदलवलं किंवा पौर्णिमेला वगैरे कळस बदलवला, त्यातला नारळ बदलवलं, तर शक्य होईल त्या दिवशी मी जे काही देवतमान असते किंवा गंगाळ असतं किंवा जो काही हा ग्लास आहे छोटासा, त्यानंतर देव आहेत आपले ते मी भैया पावडरने धुत असते. आता बऱ्याच वेळा बऱ्याच लोकांच्या गोष्टी वेगवेगळ्या असतात. काही लोक असं म्हणतात की देवांना घासू वगैरे नाही, पण मग मला तरी नाही वाटत की त्यात काही चुकीचं आहे किंवा खराब होण्यापेक्षा किंवा अगदीच तसंच काळवण्यापेक्षा किंवा ते अगदीच खराब होऊन तसेच राहण्यापेक्षा त्यांना व्यवस्थित क्लीन करून ठेवलेलं कधीही चांगलं राहील. सो ठीक आहे, ह्याच पद्धतीने काहीतरी गोष्टी असतात माझ्या. सो मी 8 दिवसाला किंवा 15 दिवसाला या सगळ्या गोष्टी करत असते. देवहारा क्लीन करणं किंवा जे काही आपले देव आहेत ते व्यवस्थित भैया पावडरने वगैरे घासून धुवून व्यवस्थित त्यांना ॲटलिस्ट असेल ऊन तर शक्य तेवढा वेळ उन्हात ठेवणं किंवा छान असं एखाद्या कोरड्या कॉटनच्या कपड्याने पुसून घेणं, म्हणजे ॲटलिस्ट पुढचे 10-15 दिवस तरी देव अगदी असे नवीन किंवा छान असे शायनी चकाकणारे दिसतात. तर तुम्ही मला नक्की कमेंट करून सांगा की तुमचंही देवघर तुम्ही ह्याच पद्धतीने क्लीन करतात किंवा जे काही तुमच्या देवघरातले देव आहेत किंवा जे काही मंदिरातले किंवा देवघरातले जे काही भांडे आहेत किंवा जे काही देवपात्र आहेत ते तुम्ही ह्याच पद्धतीने क्लीन करतात का किंवा तुमची पद्धत काहीतरी वेगळी आहे, हे मला कमेंट करून नक्की सांगा. सो ठीक आहे, आता ऑलमोस्ट आपल्या सगळ्या देवाऱ्यातली देव आणि भांडे वगैरे धुवून झाली आहेत. आता यांना छान असं मी कोरड्या कापडने पुसून घेते किंवा ऊन आहे आपल्या इथे तर उन्हात वगैरे ठेवून देते. ठीक आहे फ्रेंड्स, आता माझे देव वगैरे धुवून झाले आहेत. आता हे तांब्या पितळाचे भांडे आहेत म्हणून याला छान मी असं एका कापडवर काढते आणि त्यानंतर पुसून घेते, कारण यांना डाग नको पडायला म्हणून. आता हे जे माझ्याकडे आहे ना, तर देव धुण्यासाठी एक मोठी म्हणजे ॲक्च्युली माझ्याकडे 2-3 देवतमान वगैरे आहेत, पण मग मला हे मम्मीकडे होतं. सो मला हे खूप आवडलेलं. सो मी तिला बोलली की हे माझ्यासाठी पण एक घेऊन ठेव. सो छान असं हे छोटंसं गंगाळ तिने माझ्यासाठी घेऊन ठेवलं आहे. आणि मला अशा लहान लहान वस्तू एवढ्या आवडतात ना की त्या कामात येऊ नको येऊ, पण मग मला त्यांचं असं कलेक्शन करायला खूप आवडतं. सो हे छोटंसं गंगाळ आहे, त्याच्यातच आता मी रोज देवपूजा वगैरे करत असते किंवा जे काही आपले देव धुवायचे असतात ते धुत असते. सो तुम्हाला माझं हे छोटंसं गंगाळ कसं वाटलं मला कमेंट करून नक्की सांगा. आता छान असं हे पुसून घेते मी आणि त्यानंतर इथे जवळच ऊन आहे म्हणून छान असं उन्हात ठेवते हे सगळे भांडे. आता खरं तर आहे ना, इकडे मी जे काही गोष्टी बोलत होती ना ते मला नंतर कळलं की ते बिलकुलच रेकॉर्ड झालेलं नाही आहे. सो मग नंतर मी ज्यावेळी व्हिडिओ एडिट केला त्यावेळी ह्या गोष्टी मी व्हॉइस ओव्हर करून तुमच्यासोबत शेअर करते आहे. सो इकडे मी तेच माझं जे काही हळदी कुंकवाची कुयरी आहे ती किंवा जो काही छोटंसं रुद्राक्षाचं पाणी बनवण्यासाठी किंवा रुद्राक्ष टाकून जे पाणी ठेवते त्यासाठी छोटा ग्लास आहे तो मी इकडे तुमच्यासोबत शेअर करत होती किंवा तो तुम्हाला दाखवत होती, त्याच गोष्टी होत्या इकडे. सो येस, आता छान असे भांडे मी उन्हात ठेवून घेतलेले होते. आता यांना जरा वेळ राहू देते आणि त्यानंतर मग मी देवाऱ्यात सगळ्या गोष्टींची मांडणी करून घेते. तर खरं तर आहे ना, ही गोष्ट मी खूप दिवसांपासून सांगणार होती, पण आज मला सांगावंसं वाटतं आहे की हा जो माझ्याकडचा देवारा आहे जरी तो छान असला पण तो खूप टुमदार आणि खूप मस्त आहे दिसायला. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्यावेळी मम्मीन त्यांचं लग्न झालं होतं त्यावेळी मम्मीन त्यांनी ज्यावेळी रूम केली होती त्यावेळेचा हा देवारा मम्मीन त्यांचा आहे. आणि ज्यावेळी आता आमचं लग्न झालं आणि आम्ही रूमवर आलो किंवा इकडे पुण्याला ज्यावेळी आम्ही शिफ्ट झालो तर त्यावेळी लग्नानंतर जो काही हा देवारा आहे तो मला मम्मींनी दिला होता. सो खरंच खूप छान
छान वाटतं की जे काही देवारा आहे तो आज आहे माझ्याकडे मम्मींचा, म्हणजे त्यावेळेसपासून त्यांचा जो त्यांनी वापरलेला होता तो आज मला वापरायला मिळतो आहे किंवा तो देवारा माझ्यापर्यंत पोहोचला आहे. आणि मला ह्या गोष्टीचं खरंच खूप छान वाटतं की त्यांची गोष्ट त्यांनी मी जपून वापरेन या भावनेने मला दिलेली आहे. म्हणून ज्या वेळेस मी देवपूजा वगैरे करते ना, तर कुठेतरी असं वाटतं की देवांसोबत त्यांच्या ज्या काही भावना आहेत हे देवारा देण्यामागच्या, त्या भावनांचा सुद्धा आदर माझ्याकडून होतो आहे किंवा त्यांच्या त्या भावनांची रिस्पेक्ट माझ्याकडून होते. म्हणून ह्या गोष्टीचं मला खरंच खूप छान वाटतं. सो मला कमेंट करून नक्की सांगा की तुम्हाला हा जो काही आमच्या मम्मींनी दिलेला देवारा आहे तो कसा वाटतो. सो ठीक आहे, आता छान असं आरतीत मी तेल वगैरे टाकून घेतलेलं आहे. आता मी दिवा वगैरे पेटवते आणि त्यानंतर जे काही हळदी कुंकूसुद्धा होतं ते सुद्धा मी काढून घेतलेलं आहे याच्यात. आता छान असं दिवा वगैरे पेटवते, धूप अगरबत्ती लावते आणि जी काय आहे ती आपली देवपूजा आवरून घेते. ठीक आहे फ्रेंड्स, जी देवपूजा होती ती करून झाली आहे. त्यानंतर घरातली माझी किरकोळ कामंसुद्धा आवरून झाली आहेत. आता 11:15 वाजले आहेत आणि मी निघते आहे दीदीकडे जायला. सो आता मी व्लॉग डायरेक्ट तिकडनं आल्यानंतर कंटिन्यू करते. सो येस फ्रेंड्स, आल्यानंतर दुपारी मी माझी जी काही कामं होती ती आवरली, जरा वेळ आराम केला आणि त्यानंतर आता छान असं रात्री स्वयंपाक वगैरे केला आणि जेवणात आज फिश बनवले होते. सो मस्तपैकी आता जेवण वगैरे करते आणि आजचा दिवस मी इथेच संपवते. सो ठीक आहे, जर तुम्हाला आपला आजचा व्लॉग आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर कमेंट नक्की करा आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. बाय.